हाय एव्हरीवन, मी ज्योती मोरे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आपण आज आळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करू। हे पानं आहेत ना, ते मी टेरेसवरनं आणलेले आहेत। कुंडीमध्ये लावलेले होते मी, पण उन्हाळा आहे ना, तर त्याची साईज छोटी झाली आहे। नाहीतर थोडी मोठी साईज होते, पण कुंडीमध्ये असल्यामुळे खूप पण मोठी नाही होत, पण मीडियम साईज असते। त्यामुळे आपण काय करू, छोटी साईज आहे तर मी आज एकावर एक असे ठेवून पानाच्या वड्या तयार करणार आहे। हे पहा, मी टेरेसवरनं पुदिना कारले पण आणलेले आहेत मी, आणि हा जो कढीपत्ता आहे ना, तो मी माझ्या बाल्कनीमधनं तोडलेला आहे। आता आपण ह्या आळूच्या पानाच्या वड्या तयार करायला घेऊ। त्यासाठी बेसन पीठ घेतलं आहे मी। आपल्या अंदाजानुसार किती लागेल, पान किती आहेत त्यानुसार पीठ घ्यायचं, आणि त्यामध्ये ना लसूण आणि जिरे आपण कुटून टाकणार आहोत। त्याने टेस्ट एकदम छान येते, छान फ्लेवर येतो। माझी आई पण अशीच बनवते, आणि एकदा आपण हे वड्या बनवल्या ना, तर आपण त्या बनवतच राहणार, एवढे छान लागतात। आता आपण ह्याचे देठ काढून घेतले पानाचे। आता आपण ह्याच्या वड्या करायला घेऊ। त्यासाठी मी पीठ भिजवते। आपलं चणा डाळीचं पीठ असतं ना, बेसन पीठ पण म्हणतो आपण, ते आहे हे। त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ। हे पा लसूण आणि जिरे घातले मी कुटलेले। आता आपण मिरची पावडर घालून घेऊ त्यात चवीनुसार। थोडं जास्ती घालायचं, कारण पानं जास्त आहेत ना, आणि ते आपण पसरून लावतो, त्यामुळे तिखट काही एवढं लागत नाही। आणि हळद घालून घेतली मी ह्यात, आणि मीठ। ह्यात काही जास्त मसाले टाकायची गरज नाही लागत, तरी पण ते खूप चवीला मस्त लागतात, एकदम सोपे आहेत। आता आपण ह्याचं थोडंसं पाणी थोडं थोडं घालून आहे ना, पीठ तयार करून घेऊ। खूप घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही। हे पहा, अशा प्रकारे आपण ह्याचं पीठ भिजून घ्यायचं। हे पहा, असं आहे, म्हणजे पानाला लावता येईल ना, असं। आता आपण गॅस चालू करू, आणि त्यावर आहे ना तवा ठेवून घेऊ। कमी गॅस ठेवला आहे मी, त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं। आता पानाला आपण पीठ लावून घेऊ। आता थोडंसं पाणी शिंपडले मी, म्हणजे पीठ व्यवस्थित लागतं। आता आपण असंच त्याच्यावरती दुसरं पान घेऊ। आता इकडे शेंडा आहे ना ह्या पानाचा, तर आपण दुसरं जो पान घेऊ ना, ते उलटंच ठेवायचं, पण त्याचा शेंडा आहे ना त्या बाजूला करायचा, जिकडे नाही ना त्या बाजूला। म्हणजे असं ठेवून आहे ना, पानाची वडी छान करता येते। मी हे किचनवरून आणते ना, तर नेहमी करत राहते। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व गावाकडच्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी पाहिजे असतील ना तुम्हाला, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी इथून पुढेही तुम्हाला असेच व्हिडिओ दाखवत जाईल। हे पहा, एक वडी बनवून झालेली आहे। आपण ती डायरेक्ट तव्यावरतीच ठेवून घेऊ। यामध्ये आपण थोडंसं तेल अजून घालून घेऊ, कारण वड्या खूप साऱ्या आहेत ना, त्यामुळे। तेल घालून घेतलं आपण। आता आपण ह्याच्यावरती वड्या ठेवून घेऊ। हे पान आहे ना, खाज येत नाही ह्या पानांनी खाल्ल्यामुळे, त्यामुळे मी ह्यात गूळ नाही घातला, चिंच नाही घातली। तुम्हाला जर तसं वाटत असेल, तुम्ही बाजारातनं मार्केटमधनं पान आणता ना, तर त्यामध्ये थोडीशी चिंच घालून घ्या। हे पहा, मी वड्या ठेवून घेत आहे वरती। अगदी छोटी छोटी पानं आहेत ती, त्यामुळे आपण एकावर एक ठेवून अशा पानाच्या वड्या बनवतोय। आणि खूपच थोडे असतील, छोटे असतील, तर आपण डायरेक्ट पण तळू शकतो तसेच हे करून। आता मी सगळ्या वड्या टाकून ठेवले, त्याच्यावरती ठेवले तव्यावरती। आपण त्यामध्ये आता काय करायचं आहे, थोडंसं हे पीठ राहतं ना, किंवा नाही राहिलं तर अजून पीठ घेऊन थोडंसं मीठ वगैरे मसाले टाकून त्यात पाणी घालून घ्यायचं, आणि थोडंसं पातळसरच करायचं, आणि हे असं पाणी घालून घ्यायचं, त्या वड्यावरती टाकून द्यायचं। आपण अजून थोडंसं पाणी घालून घेऊ, म्हणजे काय होतं, त्या वड्या थोड्याशा शिजतात ना, शिजल्या तर त्या खायला पण छान लागतात।
आणि मस्त क्रिस्पी होतात. हे बेसन पीठ जे आहे ना, आपण जेव्हा पलटी करतो ना तेव्हा एकदम क्रिस्पी होऊन जातं, तर वड्या पण छान होतात. माझी आई अशाच पद्धतीने करते आणि आम्हाला तिच्या वड्या खूप आवडतात खायला. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता आपण हे 5 मिनटं ठेवू. आता 5 मिनटाच्या नंतर मी झाकण काढते आहे. हे बऱ्यापैकी झालं आहे. आता आपण बघूयात की हे पलटी करता येतं का आपल्याला. म्हणजे खालून ब्राऊन झालं असेल ना ते बघायचं आणि पलटी करायचे. ह्या झालेले आहेत, तर आता मी ह्या पलटी करून घेते. किती छान झाले आहेत ना, केले की लगेच खावेसे वाटतात, एवढे छान क्रिस्पी होतात. हे पहा, आता मी पलटी करून घेतले आहेत. आता आपण ह्याला थोडा वेळ ठेवून घेऊ. आता जास्त वेळ ठेवायची गरज नाही आणि आपण थोडंसं तेल घालून घेऊ. आता कमी घालायचं थोडंसं तेल, जास्त घालण्याची गरज नाही. आता अगदी 2 मिनटं ठेवायचं आणि लगेच वड्या तयार होतात. अगोदर आपण 5 मिनटं ठेवलं होतं, पण आता 2च मिनटं ठेवायचे. आणि हे जे आहेत ना त्याचे नळगी म्हणतो ना आपण राहिलेले, ते मी भज्यात पण टाकते, कारण ते गावठी आहेत ना, त्यांनी काहीच त्रास होत नाही, खाज वगैरे येत नाही. नाहीतर मग आपण जे शेंगुळे करतो ना, फळ म्हणतात त्याला, ज्वारीच्या पिठाचे, त्यात पण आपण कापून मिक्स करू शकतो ते पीठ भिजवताना. टेस्ट छान लागते ह्याची. मी कधीच ते फेकून देत नाही. आपण बाजारातून आणतो ना ते मात्र आपण फेकून देतो, कारण त्याची एवढी टेस्ट पण नसते आणि ते खाज येते त्याने. आता आपल्या वड्या मस्त तयार झालेल्या आहेत. हे पहा, एकदम खरपूस आहेत आणि मी पलटी करून पण पाहिले, खालून पण झालेले आहेत. हे पहा, दिसतं ना ब्राऊन झालेले पूर्ण, एकदम छान. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्या वड्या आता आपण काढून घेऊ डिशमध्ये. हे पहा, मस्त झाल्यात ना. मी तुम्हाला हे दुसऱ्या साईडने पण दाखवते की कशा झाल्या आहेत. इकडनं एकदम क्रिस्पी असं बेसन पीठ तयार झालेलं असतं. आणि हे पहा, हे आपल्या वड्या. माझा मुलगा आहे ना, तो म्हणे मी टेस्ट करून दाखवू का. त्याने एक वडी पण टेस्ट करून दाखवली आहे. एकदम आतमध्ये कशी क्रिस्पी झाली ती. हा पहा, हे पहा, एकदम क्रिस्पी झाली आहे. हे पहा, मस्त आतमध्ये हे झाली.